आपलं पारितोषिक घेऊन जा भूषण शुभम. चला आमचे अनिल देशमुख साहेब या पण आपल्यातर्फे अगदी विकेट हायटेकला पारितोषिक लावलं होतं तुम्ही. अक्षय दरेकर कुठे गायब झाले? नाही कुठल्या रजनीला ते नंतर माझ्याजवळ येणारच नाहीत. आपला विषय घन आहे. क्या बात आहे. विकेट हॅट्रिक साठी देशमुख साहेबांकडून 2100 आणि षटकार हॅट्रिक साठी 2100. चला आणि नेक्स्ट मॅच असेल उमरोली आणि आवासीचा. या मॅचच्या मध्यंतरामध्ये टॉस केला जाईल. यस आवासी 11 आणि उमरोली टीम. SBCC उमरोली आणि त्याच्या विरुद्ध आवासी टीम. एकीकडे कर्जत रायगड तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल आवासी रत्नागिरी. आणि चला या कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. जिथे तुम्ही आवाज ऐकाल साहिल एरुणकर यांचा. आवासी खेड अर्थात सॉरी खेडवरून या ठिकाणी दाखल झालेत. मनस्वी आपल्या खरं म्हणायला गेलं तर स्वागत आहे, कौतुकी आणि आभार व्यक्त करेल. कारण या ठिकाणी इतक्या लांबवून येऊन अगदी वेळेत तुम्ही हजर झालात. थोडंसं डिले मी म्हणेल आयोजकांच्या वतीने आमच्या वतीने जरूर होत आहे. त्यामुळे नक्कीच आता या 2 मॅचेस 4 ओव्हरच्या असतील. तदनंतरची सेकंड राऊंड थर्ड राऊंड तुम्हाला 3 ओव्हरचे असतील. तदनंतर क्वालिफायच्या टॉप 5च्या मॅचेस तुमच्यासाठी कमी षटकांच्याच येतील. चला दोन्ही टीम विलंब नको आहे. चला करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. जिथे आवाज ऐकाल साहिल एरुणकर. फायनल नाईट मधील पहिल्या राऊंडचा तिसरा सामना. एका बाजूला लवजी जो होनी को अनहोनी कर दे अनहोनी को होनी असे लवजी टीम कोणाशी 2 हात करताना मागे पुढे म्हणून बघणारा लवजी टीम. तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. लवजी टीम आणि त्यांना 2 हात करणार आहेत. ज्याने रायगडचं प्रतिनिधित्व केलंय, ज्या खेळाडूने खालापूर तालुक्याचं नाव रोशन केलंय असा लेफ्टी घातक गोलंदाज महेश म्हात्रे यांचा वयाल टीम. घोडवली आणि नेवालीमध्ये अतिशय चांगली टफ फाईट मॅच बघायला मिळाली. क्वालिफायरची मॅच त्यातून टॉप 5 मध्ये गेला घोडवली टीम. वेल प्लेड बॉयज आणि हार्ड लक नेवाली टीम. माहोल अतिशय चांगला बनला होता. पुन्हा एकदा मैदान तापणार रंगणार यातील मात्र शंका नाहीये. कारण की एका बाजूला बॅटिंग करतोय महेश म्हात्रे मॅन फ्रॉम वयाल, तर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय मॅन फ्रॉम लवजी भावेश सावंत रफ्तार का जादूगर. लवजीचा स्पीड किंग स्ट्राईक बॉलर म्हणून सज्ज झालाय भावेश. आणि मॅचला करूया सुरुवात. त्याआधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, धर्मरक्षक संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मॅच कडे वळूया. थोडं वातावरण शांत झालं. एकदा घोषणा झाली पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. लेट्स प्ले मॅच ऑन. मॅच नंबर 3 आजच्या रात्रीतील पहिल्या राऊंडचा तिसरा सामना वयाल वर्सेस लवजी. पॉवर प्लेचे ओव्हर घेऊन सज्ज झालाय लवजीचा स्टार, लवजीचा स्पीड किंग भावेश. तर स्ट्राईक वरती तेजस. पहिलाच बॉल पट्ट्यामध्ये त्याला पाठवलाय सीमा रेषा पार. सुरुवात केली षटकाराने. तो डीजे हाईट साठी बॅटिंग टीमने अंपायरने स्वतः चेक करायला सांगितलं. ओके थर्ड अंपायरची विनंती मी करेल. यायचंय आमच्या KTCच्या स्क्रीनच्या इथे ऑपरेटरच्या इथे. Yes, it is a no ball. Bima rightचा no ball. उघडा डोळे पहा नीट.
नेक्स्ट बॉल आहे तेजससाठी फ्री हिट आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी संधी आहे टाळ्या वाजवण्याची. जर या तेजसने हा षटकार टोकला तर फ्री हिटचा बॉल कशा प्रकारे वापर करणार भावेश. गतीवरती स्वार होण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती पिचिंग थोडीशी चुकली. तेजस चांगल्या लय मध्ये यावर्षी चांगली सुरुवात झाली आहे. 7 धावा स्कोर कार्डवरती खडे ऑफसाईडच्या दिशेला कव्हर पॉइंटला क्षेत्र निवडलं. फिल्डर थोडीशी चुकी करतोय मात्र त्याच्यावरती एकच धाव धावून पूर्ण केली. मिसफिल्ड वरती जास्त करून अनुभवी टीम रन घेत नाहीत कारण की त्यांना माहिती आहे. गौरवजी पिंगले यांना विनंती आहे की स्टेजवरती यायचंय. आमचे गायत्री हॉटेलचे गौरव त्यांना स्टेजवरती यायची विनंती करतो. असं वाटलेलं फ्री हिट वरती दमदार फटक्याला मात्र हलक्या हाताने खेळला ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला वळवलं. एक धाव मिळवली. एक बॉल मध्ये रॉयल टीमच्या धावा झाल्या त्या 8. माझ्या समोर स्कोरच्या भूमिकेमध्ये रोनित दरेकर. भावेश टू महेश. एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्सचं बॅटल. चांगलं बॅटल मैदानात रंगणार आहे कारण की एका बाजूला स्वतः गोलंदाज आहे महेश. त्याला माहिती आहे ॲज अ बॉलर कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतो. उजवा बॉलर लेफ्टी बॅट्समन समोर. अशा वेळेला पहिला चेंडू तर भावेशच्या खात्यामध्ये गेला आहे. मात्र हे बॅटल चांगलंच रंगणार. यासाठी आता प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या चारी बाजूला बघायला मिळते. तुम्ही बघताय पळसाई चषक 2025 पळसदरीकरांचा हा वर्ल्ड कप हे स्वप्न उराशी बाळगलेलं 4 रात्रीचा हा शृंखला. यावेळेला रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार चालवले आणि सक्सेसफुल सुद्धा ठरली आहे. आल्या त्या 4 धावा चौकार. डीजे चांगला ओळखला. भावेशचा हा बॉल चुलबुल पांडे अंपायर आमच्याकडे इशारा करतात. आज चेंडू डॉट आहे. डॉट चेंडू आलाय. एक बॅट्समन जिथे एक बॉलरची असं आजपर्यंत मैदानात समीकरण बघायला मिळते. धावा लागले तर स्कोर कार्ड होती 12 धावा. सुरुवात तर चांगली झाली आहे रॉयल टीमची. या वेळेला स्लॉट मधला बॉल उडवायचा होता मात्र सरळ एक्स्ट्रेकच्या हातात देऊन तंबूत परत महेश म्हात्रे. या मॅचची गोल्डन विकेट. बॅक टू द डगआउट टू डीजे. या वेळेला ओव्हर समाप्त केल्या निर्धाव चेंडूने. सुरुवात जरूर षटकाराने केली होती मात्र शेवट गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड धावा लागल्या त्या 1-12. डीजे
टॉप गिअरवरती गाडी चालवावी लागेल. याच बॅट्समॅनला लास्ट मोपाडा नाईट मध्ये सिरीज कमवली होती तो तेजस. या वेळेला गती परिवर्तन बीट केलंय तेजसला. जागेवरती उभं राहून बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, फुटवर्क दाखवणं गरजेचं आहे, कारण की क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे. ओमकारचा हा बॉल पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती ऍक्शन रिप्ले. अजून एक चेंडू निर्धाव. मागील दोन्ही रात्रीमध्ये आपल्या पळसदरीकरांचा आणि सर्वच क्रिकेटर प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं ज्यांनी मनोरंजन केलं ते आमचे बाबूशाह. अतिशय खूप काही शिकण्यासारखं त्यांच्याकडून. त्यांचं पळसदरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. या वेळेला शॉर्ट बॉल आणि कॅचची संधी. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक. चांगले एफर्ट्ससाठी 100 मार्क आहेत. मात्र अशा वेळेला हाफ चान्सेस सुद्धा कन्वर्ट करावे लागतात जेव्हा तेजस सारखा चांगला फलंदाज असतो. मात्र चांगले एफर्ट आहेत. ही मिळालेली संधी हाफ चान्स म्हणू आपण याला, पण संधी मिळाली तेजसला. दररोज 2-3 चेंडू लगातार निर्धाव टाकलेत. गोलंदाजी अतिशय सुरक्षित चालू आहे. आता मात्र कमबॅक करते लवजी टीम. पॅच होते चेंडू आदळलाय, समोर सापडलाय स्टँडच्या. तेजस बॅक टू द डगआउट LBWच्या स्वरूपात. ओडीजे में बिखर जाते हैं तो कुछ प्रेशर में निकर जाते हैं. इस बार थोड़ा सा उल्टा हुआ है. प्रेशर में थोड़ा बिखर गए बल्लेबाज तेजस. मेडन ओव्हर साठी अनिलजी देशमुख साहेबांकडून 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 4 चेंडू तर निर्धाव टाकलेत ओमकार तरगुडे यांनी. आणि जर ह्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्या तर 2100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मेडन ओव्हर प्लस विकेट 3 विकेट 2100 रुपये. म्हणजेच बघायला गेलं तर विकेट हॅट्रिक आणि मेडन विकेट हॅट्रिक असेल तर 2100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यानंतरची मॅच बिग फाईट बडा मुकाबला. फायनलच्या आधीची फायनल. एका बाजूला आवासी टीम खेडमधून आली आहे. एवढा आमचा प्रवास करून ते पळसदरीला आपल्या खेळायला आलेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या मैदानावरती. आणि त्यांच्या ऑपोजिट मध्ये सध्याची चांगल्या फॉर्म मध्ये असलेली मन जिंकलेत प्रेक्षकांची ती टीम उमरोली साहिल लोंगले यांचा संघ. 12 वरती स्कोर कार्ड स्थिरावल्या. स्पीड ब्रेकर लागलाय मी तर म्हणेन 12 धाव्यांवरती. या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. ओमकारचा हा लोअर फुल टॉस चांगला मिडल करू शकलेला नाहीये. बॅटची इनसाइड एज. यष्टिरक्षक चेंडू गॅदर करतोय. नवनाथ मामुनकर सेकंड इनिंग मध्ये या फलंदाजावरती नजरा असतील, कारण की बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे. आता बरेचसे सिनियर खेळाडू मध्ये गेलाय तो. ज्युनियर भरपूर आहेत, मात्र सर्व ज्युनियरला लाजवेल अशी त्याची अजूनही बॅटिंग चालू आहे. प्रत्येक मैदानावरती प्रेक्षकांची मनं जिंकतो असा नवनाथ मामुनकर, मॅन फ्रॉम लवजी. ओमकार काय ओव्हर आहे आतापर्यंत, फक्त 1 धाव खर्च केली आहे. हा बॉल स्लॉक स्वीप खेचलाय, घुटना टिकून मारलाय तिथे. विक्रांत बॉल वरती आलाय, फील्ड करतोय. विक्रांत एक नवचर्चित आलेला त्यांच्या टीम मधला ऑलराऊंडर खेळाडू. चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, योग्य वेळेवरती तो चांगली बॅटिंग करतो, त्याची ओळख आहे. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती वर्ल्ड टीमच्या धावा लागल्यात त्या 14. 2 बाद 14. काय बिघडेल. नवीन गोलंदाज सोमित यावर्षी नवीन फाइंड आहे. अंडर-19 अंडर-21 चा खेळाडू आहे, मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी आहे.
सोमित राईट टर्म राऊंडने गोलंदाजी करणार आहे. ओव्हर नंबर 3 साठी सज्ज झालाय. पहिला बॉल ओव्हर नंबर 3 चा लोअर फुल टॉल मात्र गतीमध्ये बीट केलं होतं. एक साईडला खेळायचं होतं तिथे क्षेत्ररक्षक बॉल वरती भावेश आलाय. चांगली फिल्डिंग एकच धाव मिळते. आता सिंगल डबल मध्ये काम चालणार नाहीये. जर मॅच बनवायची असेल स्कोर कार्ड होते टोटल लावायचं असेल 50+ तर प्रयत्न करावे लागतील. स्ट्राइक एंड वरती है राहुल. कुछ करके दिखाना पड़ेगा राहुल को. राहुल नाम तो सुना ही होगा. या वेळेला गतीमध्ये बीट केलाय. वेग वेग आणि वेग मैदानामध्ये दाखवतोय सोमित. धन्यवाद साहिल. तत्पूर्वी एक बक्षीस आले विशेष अनिलजी देशमुख यांच्याकडून. आयोजक विशालजी निवडकर. अगदी ग्राउंड भोवती धावले तर 5,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. याला बोलतात बक्षीस. आणि ते दांडी गुल. फलंदाज बॅक टू द डगआउट. ओ टू डीजे. कारण की संघ थोडासा अडचणीत सापडलाय. 12वा खेळाडू कॅल्क्युलेट करतोय कशा प्रकारे धावा येतील. कोणता फलंदाजावरती विश्वास आहे. जेव्हा अल्पेश बॅटिंग साठी तयार होत होता त्याच्या चेहऱ्यावरती थोडंसं असं होतं. मला वाटतं विश्वास आहे अल्पेशवरती आणि विश्वास आता दाखवावा लागेल अल्पेशला स्वतःवरती. कारण की धावा बनवाव्या लागतील. एक तर करावा लागेल नाही तर हारावा लागेल. येणारे 9 चेंडू बाकी आहेत. 9 बॉल मध्ये 4 ते 5 मोठे फटके खेचावे लागतील वायाळ टीमला. कारण की त्यांच्याकडे गोलंदाजी आहे. महेश मात्रे सारखा एक धाकट गोलंदाज आहे जो मॅच बनवू शकतो. कविश सारखा एक चांगला गोलंदाज आहे. मात्र त्या डिफेंड करण्यासाठी त्यांच्या बॅटरने चांगला खेळ केला पाहिजे आणि तो चांगला खेळ जरूर होईल. कारण की येणारे 9 बॉल स्कोर कार्ड होते किती धावा लागतील याच्याकडे प्रेक्षकांचं लागलं लक्ष. लास्ट मॅच अतिशय प्रेक्षकांची मन जिंकली. घोडवली आणि नेवाली दोन्ही संघ अतिशय कौतुकास्पद खेळ केला. सोमी पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. चांगली पिचिंग पाहायला मिळाली. समोरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव धावून पूर्ण. सिंगल पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. थोडसा या गोष्टीचा विचार करावा लागेल दोन्ही बॅट्समॅनला. कशा प्रकारे शॉर्ट सिलेक्शन गॅप सिलेक्शन बघावं लागेल. जर गोलंदाज यॉर्करच प्रयत्न करतोय तर बॅट्समॅनने सुद्धा एक वेगळा प्रयत्न केला पाहिजे. सुमितचा बॉल पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इच्छुक. चांगली फिल्डिंग. एकच धाव. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चाललाय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 17. क्रिकेट विश्वामधील 360 फलंदाज म्हणून प्रेक्षकांचा लाडका 17 नंबरच्या जर्सी मध्ये AB डिव्हिलियर्स आपल्याला बघायला मिळाला. या वेळेला बॅटची इनसाइड एज. फायनल क्षेत्ररक्षक डायरेक्ट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट वरती धावलेला आहे. विक्रांतने जर बॉल केला असता तर नॉन स्ट्राइक एंड वरती संधी होती रनआउटची. मात्र या ओव्हर वरती आलेल्या 2 धावा. या बॉल वरती मिळाल्या 2 धावा. 2 धावेने ओव्हर नंबर 3 समाप्त झाली. स्कोर कार्ड धावा लागल्या ते 19 धावा. 3 बाद 19. विक्रांतचा बॉल खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही. खूप चांगली साथ दिली आहे गोलंदाजांना फिल्डर्सने. फिल्डिंग तिसरा भाग क्रिकेटचा ज्याच्यामध्ये चांगलं काम करणं गरजेचं असतं. कारण की क्रिकेटमध्ये बॅट्समॅन बॉलर तर चांगलं काम करतातच. मात्र जर जेव्हा क्षेत्ररक्षण चांगलं होतं 5 ते 10 धावा नक्कीच तुमचा टीम वाचवतो.
अशी चांगली फिल्डिंग लॉजी टीमची बघायला मिळते. विक्रांतचा यॉर्कर भन्नाट वेगामध्ये समोरच्या दिशेने खेळला, समोरच्या व्ही मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला बॉल वरती, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. आता सिंगलला चौकार षटकार येत नाहीत म्हणून सिंगलचा कन्व्हर्जन डबल मध्ये करतायत ते फलंदाज. अल्पेश धावा लागल्यात 22, अजून 18 धावा शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. 40 पर्यंत स्कोर कार्ड न्यावं लागेल. चेंडू बाकी ते फक्त 4, चेंडू बाकी 4 आणि केलं वार मात्र सरळ काव कॉर्नरचे क्षेत्ररक्षक भावेशच्या हातामध्ये झेल देऊन तंबूत परत. तो मात्र अल्पेश अजून एक विकेट जातीये ती वयाल टीमच्या O2 DJ. प्रेक्षक थोडीशी शांत झालेत कारण की मॅच आतापर्यंत लो स्कोरिंग पाहायला मिळते. मात्र जेव्हा एखादा सावकाश षटकार ना पुन्हा एकदा वातावरण बनू शकतं रॉयल टीमसाठी आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा. प्रेक्षकांना फक्त चौकार षटकार बघायचे असतात. रेकॉर्ड आहे 6 बॉलवरती 6 षटकार मारण्याचा. मात्र इथे एक तरी मारावा लागेल आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा चहलची संधी, अजून एक फलंदाज बॅक टू द आउट, तुझा मैं आया अशा प्रकारचं समीकरण मैदानात बघायला मिळते रॉयल टीम. खेडवरून बराच मोठा प्रवास करून इथे आले. त्यांची मॅच बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी जरूर होईल कारण की त्यांची ऑपोजिट टीम ISPL स्टार साहिल लोंगलेची गोलंदाजी बघण्यासाठी प्रेक्षकांनी आता मात्र हजेरी लावली आहे मैदानावरती. विजू फलंदाजीसाठी आलाय. फुलटॉस बॉल आणि तू मै कॉलिंग चुकली. अजून एक फलंदाज बॅक टू द डगआउट, अजून एक विकेट जातीये. संघाची हॅट्रिक झाली आहे. ओके, बिमर राईट साठी नो रिव्ह्यू चेक करायचा आहे. ओके, थर्ड अंपायर मी अविनाशची पलंड्यांना विनंती करेल की यायचं आहे. हा चेंडू नो बॉल आहे. थर्ड अंपायरचा इशारा येतो. चेंडू आहे नो बॉल. बऱ्याच वेळेनंतर आता रॉयल टीमसाठी संधी आले. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. योग्य टायमावरती आले आपल्या टीमसाठी या 2 धावा. नो +1. तन्मय आणि फ्री हिटची संधी सुद्धा हुकली आहे. स्वतःची विकेट नॉन स्ट्राईकच्या बॅट्समॅन साठी सॅक्रिफाईस करतोय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 24 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे रॉयल टीमसाठी. मोमेंटम बनवणं गरजेचं आहे. एखादा चौकार षटकार आला तर त्या मोमेंटमने जर सेकंड इनिंग्स मध्ये जेव्हा ते फिल्डिंगला जातील एक थोडीशी एनर्जी घेऊन जातील. मात्र ती प्रयत्न करावा लागेल गणेशला. बॉल लेफ्ट केला. हा चेंडू अंपायर बाळा सालुंके आमच्याकडे इशारा करतायत. चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळते. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. धाव कशी पण येऊ रॉयल टीमसाठी धावा येणं गरजेचं आहे. यावेळेला परफेक्ट यॉर्कर बॅक टू द बॉलर खेळला. एक धाव धावून पूर्ण झाले.
दुसरीचा प्रयत्न झालाय मात्र बॉलर आणि नॉन स्ट्रायकर ते रेस लागली होती त्यामध्ये बॉलर जिंकला रेस. या बॉलरती फक्त एक धाव मिळते. पहिल्या इनिंगला समाप्ती होती. 24 बॉल मध्ये वयाल टीमने बनवल्या त्या 26 धावा. येणारे 24 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. वयाल की लवजी की वयाल. ओ टू डीजे. आवासी टीम आणि त्याच्या विरोधात आपण पाहणार आहोत SBCC उमरोली टीम. दोन्ही टीमचा टॉस या ठिकाणी केला जाईल. आदरणीय दादू दरेकर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आवासी टीम आणि त्याच्या विरोधात SBCC उमरोली टीम. कॉल आहे SBCC उमरोली टीमचा हेड. टॉस जिंकलाय. चला चेतन बॅटिंग स्वीकारले परंतु आवासी टीमकडे जाऊया. आता अगदी खेड तालुक्यावरून आज या ठिकाणी उपस्थित झालेत परंतु आवासी टीम एकंदरीत काही प्रश्न नंतर विचारेल परंतु येण्या जाण्याचा आतापर्यंतचा खेड टू कर्जत हा प्रवास कसा वाटला? निश्चितच जवळजवळ आम्ही 200 किलोमीटरवरून इथे हा प्रवास केलेला आहे. खूप आनंदच होतोय की आम्ही प्रथमतः जिल्हा सोडून मुंबई या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा खेळायला आलो आहे. तर नयनदाचंच आम्ही पहिल्यांदा आभार मारून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यात खेळतोय. तर खूप आनंद होतोय. वेल आणि एकंदरीत संपूर्ण स्पर्धेचं एकीकडे खेड तालुक्यात होत असलेल्या स्पर्धा आणि आता कर्जत तालुक्यात पहिल्यांदा या ठिकाणी आलात त्यामुळे या स्पर्धा आज कसं वाटतं खेड तालुक्यातल्या स्पर्धेचं आणि इथलं कंपॅरिझन करताना? निश्चितच आम्ही पण खेड तालुक्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाव टू गाव स्पर्धाच खेळत असतो आणि इथे पण गाव टू गाव होती त्यामुळेच आम्ही शिरीदा असेल आमचा नयनदा असेल त्यांच्या आग्रहाखाली आम्ही इथे गाव टू गाव खेळायला टुर्नामेंट खेळायला आलो. बघू आता गाव टू गावचीच मॅच होणार पण मुंबई वर्सेस रत्नागिरी असं टुर्नामेंट होईल. बघू मजा तर येणारच. वेल आणि आवासी टीमने आज जर फायनलला मारली तर अनिलजी देशमुख यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयांचं कॅश प्राईज तुम्हाला दिलं जाईल. वेल फायनलवरती लक्ष केंद्रित जरूर असेल. तुम्हाला शुभेच्छा असेल दोन्ही कॅप्टनला या मॅचसाठी. दरम्यान अगदी आपण पाहतोय अनिल देशमुख यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी पुढची मॅच उमरोली आणि आवासी 1100 रुपये. षटकार हॅट्रिकसाठी 2100, विकेट हॅट्रिकसाठी 3100 आणि 70 रन बनवल्यास 5260. ही 5260चं गणित काय समजलं नाही. गाडी नंबर यस चला गाडी लकी नंबर आहे. आणि विशालजी निगुडकर सरांवरती त्यांचं वेगळं प्रेम आहे. चला माझ्याकडे घेऊन ठेवतो. थँक्यू संदीप सर. फायनल मॅच आहे. जरा अंपायरला पण विनंती करेल थोडा स्पीड अप करा कारण की आपल्याला आज सर्व सामने संपवून आदरणीय शिरीषजी आंबरे आवासी टीम शिरीषजी आंबरे मंचावर या. आपला सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला घेतो मी. हे बघा विशालजी निगुडकर 5000 माझ्याकडे जमा झालेत. आपण ग्राउंडला एक धावता राऊंड मारा आणि हे 5000 रुपये माझ्याकडूनच घेऊन जा. अनिलजी देशमुख यांचं पारितोषिक येते. चला पहिला चेंडू निर्धावाला बनवायच्या 27 धावा. 24 बॉल होते आता 23 बॉल राहिलेत. ही ओव्हर मेक और ब्रेक ओव्हर रॉयल टीम साठी. कुछ करना है तो महेश को एक करना है आणि महेश ती जबाबदारी घेतोय पहिल्या बॉलवरती. यावेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला नाहीये. पॉईंट क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. पहिला फलंदाज बॅक टू द काउंट. मोठा धक्का लागला तर टीमला. भावेश 0च्या गाडीवरती परत.
पहिले 2 बॉल आतापर्यंत गोलंदाजाच्या भातावरती गेलेत, कारण की गोलंदाज तेवढा ताकदवर आहे, तेवढाच एक्सपिरियन्स. महेश मात्रे आपला एक्सपिरियन्स पणाला लावतोय. कुणाल कदम, कुणाल साठी हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला लेग साईडला, तिथे तेजस बॉल पर्यंत पोहोचणार का? हो, पोहोचला. एकाचा चांगल्या रीतीने बॉल गॅदर केला होता, एकाच ऍक्शन मध्ये थ्रो. अप्रतिम फिल्डिंग, तेवढ्या दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. नाही, चालू मध्ये डीजे वाजू नका, कॉपीराईटचे आम्हाला चॅनल वरती चांगलाच इफेक्ट पडेल. मॅच थांबण्या म्हणजे लाईव्ह थांबण्याचा प्रयत्न होईल अशा प्रकारचा. डू नॉट ट्राय दिस. मात्र महेश मात्रे चॅलेंज पेश करतोय बॅटिंग टीम समोर. वैसा बॉल, फिरकीचा जादूगर का म्हटलं जातं. महेश मात्रे एवढं मोठं नाव काय क्रिकेट मधलं ते मैदानामध्ये दाखवत आहे. जरूर फक्त 27 धावा डिफेंड करायच्या आहेत, मात्र त्यात तुम्हाला बनवायचे आहेत लवची टीम, असं आव्हान आता महेश मात्रे मैदानामध्ये देतोय. रायगड एक्सप्रेस वयाल टीमचा हुकमे का कोहिनूर महेश मात्रे 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, एक फलंदाज बाद केला. वैसा बॉल, तेच तर्रार चेंडू. LBW ची अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. माझ्या समवेत स्कोरच्या भूमिकेमध्ये आदित्य, अजून एक नवयुवक कॉमेंटेटर, लवकरच चांगला कॉमेंटेटर म्हणून उदयास येईल. यावेळेला कडे खेळण्याचा प्रयत्न फसलाय. वॉट ओव्हर, फक्त बनवायचे होते 27, चेंडू खर्च झाला ते 6. आता इक्वेशन बदललंय. येणारे 18 बॉल आणि 25 धाव्यांची गरज. 18 बॉल 25, गेम ऑन झाले वयासाठी इथून. गोलंदाजीसाठी आलाय कविश. वयाल टीम साठी पहिले 2 गोलंदाज ज्यांनी चांगली कामगिरी करणं गरजेचं होतं. त्यातील महेश मात्रे यांनी एक्सपिरियन्स पण लावला, काय गोलंदाजी दाखवली. अक्षरशः कुणाल, त्यानंतर भावेश उभा ठेवला मैदानावरती. आता मात्र कविश एक युवा गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करणार आपल्या टीमसाठी. धावा डिफेंड करायच्या त्या फक्त 18 बॉल मध्ये 25. स्ट्राइक एंड वरती आलाय मॅन फ्रॉम लवजीचा स्टार फलंदाज नवनाथ मामुणकर, ज्याच्यामध्ये क्षमता आहे 360 खेळण्याची, तो नवनाथ मामुणकर. कविश टू नवनाथ. हा बॉल फुलटॉस कव्हरच्या दिशेला खेळलाय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत, डीप पॉइंट क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आलाय. फील्ड करेल तोपर्यंत मिळाली ती फक्त 1 धाव. आता स्ट्राइक वरती आलाय कुणाल, ज्याच्या माध्यमातून 2 चेंडू निर्धाव बघायला मिळाले होते. फुटवर्क बघायला मिळालं नव्हतं, आणि फुटवर्क दाखवणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही बॅटिंगसाठी येता, जेव्हा एक्सपिरियन्स गोलंदाज तुमच्या समोर असतो, स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं आहे. आतापर्यंतच्या समीकरण बघितलं आपण या इनिंग्स मधला, सेकंड इनिंग मधला फुटवर्क कमी बघायला मिळाला, स्ट्राइक रोटेशन कमी बघायला मिळालं, ज्यामधून निर्धाव चेंडू येतात. प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू मॅच बनवेल वयाल टीमसाठी. कविशचा हा बॉल, तेच तर गतीचं उत्तर नाहीये कुणालकडे. कुणाल थोडासा प्रेशर मध्ये आलाय. तर नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज तेवढाच ताकदीचा आहे, त्याला स्ट्राइक वरती आणणं गरजेचं आहे. लवजी टीमला जर मॅच बनवायची असेल तर नवनाथ मामुणकर जास्तीत जास्त वेळ स्ट्राइक एंड वरती असणं गरजेचं आहे. आणि त्याच ऑपोजिट वयाल टीम साठी जेवढा वेळ नवनाथ मामुणकरला स्ट्राइक पासून लांब ठेवाल, मॅच मध्ये तुम्ही जवळ याल. वयाल टीम यॉर्कर खणून काढलाय, बॅक टू द बॉलर. बॉलच्या डोक्यावरतून चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे गेलाय. फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव मिळाली आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लो स्कोरिंग मॅच, टफ मॅचेस म्हणून त्यांची ओळख ती मॅच मैदानात रंगली आहे. दोन्ही संघ मॅच सोडणाऱ्यांमधील नाही आहेत, कारण की जेव्हा 1983 ला आपण वर्ल्ड कप जिंकलो, कपिल देव सर म्हणालेले, आपण जेवढ्या धावा बनवल्यात समोरच्या टीमला, आपण किती धावा बनवलेल्या असो, समोरच्या टीमला त्या धावा बनवण्याचे तेव्हाच ते जिंकतील आपल्याशी. आणि त्याच प्रकारचं कडवं आव्हान ठेवलं आता वयाल टीमने. कविश टू नवनाथ. यावेळेला
विकेटची संधी स्वतः चालत चाललाय. कविश कोणती चुकी करत आहे. या मॅचचा गोल्डन फिश, गोल्डन विकेट. बॅक टू द डगआउट. नवनाथ मामुंकर बाद टू डीजे. अल्पेश जे डीप स्क्वेअर लेगला आहेत ते खुश झालेत विकेट बघून, कारण की त्यांना आता विश्वास आलाय की मॅच इथून बनवू शकते. कविश नंतर महेश चांगली मॅच बनवली, मात्र येणारे दोन गोलंदाज सुद्धा तेवढेच निर्णायक असतील मित्रा. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाणार यात मात्र शंका नाहीये. लवजी टीम होनी को जो अनहोनी कर दे, अनहोनी को होनी. हिमांशू ताकदवर फलंदाज मैदानामध्ये. या वेळेला चांगला फ्लिक केलाय. पॅचवरचा चेंडू अल्पेश बॉलवरती पोहोचेल, फील्ड करायला दुसरीचा प्रयत्न. धोका ठरवू शकला असता, मात्र फेकी थोडीशी चुकली. तो प्रयत्न जास्त करायला पाहिजे होता, ताकद लावायला पाहिजे होती थ्रो मध्ये. हा एक धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील वयाल टीम, आणि त्याच गोळा करतोय तो आता मात्र लवजी टीम. या जोडीवरती जास्त काय जबाबदारी घ्यावी लागेल या जोडीला, जिथे हिमांशू आणि त्याच्या बाजूला एका बाजूला आपल्याला कुणाल बघायला मिळतोय. कुणालचे डॉट चेंडू, तोच प्रेशर आपण नवनाथ वरती बघितला. आपली विकेट थ्रो करण्याचा प्रयत्न, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. नवनाथ मामुनकर स्वस्तामध्ये तंबूत परतला. कविशचा बॉल स्लॉट मध्ये. विराट कोहलीची आठवण करून देणारा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा षटकार, संघर्ष षटकार पाहायला मिळाला हिमांशूच्या बॅट मधून. ओ टू डीजे. स्टंप. विराट कोहलीची आठवण करून देणार लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. ताकदवर फलंदाज आहे. मी आधीच उल्लेख केला जेव्हा तो बॅटिंगला आला. हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. 12 बॉल 15 धावा. वयाल की लवजी, लवजी की वयाल, कोणती टीम पोहोचणार सेकंड राऊंड मध्ये. यानंतरची मॅच टॉस उमरोली टीमने जिंकला. तुमचा निर्णय कळवा आणि बॅटिंग घेतली. ओके, मी आवासी टीमला विनंती करेल की सज्ज राहायचं आहे. तुम्हाला फिल्डिंग साठी आमंत्रित केलंय आणि व्यासपीठाकडे येऊन या दिशेने जायचं आहे. खेळाडू कक्षामधून तुम्ही फिल्डिंगला जा. एक गोष्ट तर शिकण्यासारखी आवासी टीम कडून, एवढा लांबून त्यांनी प्रवास करून आज 8 वाजता 8:30 वाजता त्यांची उपस्थिती लाभली. मॅच त्यांची जरूर आता वाजले 2, म्हणजे वेळेच्या आधी क्रिकेट खेळण्याची त्यांची आवड शिस्त त्यांनी मैदानात दाखवली. शिकण्यासारखी एक गोष्ट आहे युवा खेळाडूंसाठी आणि सर्वच ग्रामीण टीम साठी. नवीन गोलंदाज हितेश. रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. दरम्यानच्या क्षेत्ररक्षणाला चकवून चेंडू सीमा रेषा पार, चौकार. टुडीचे थोडे टेन्शन मध्ये बघायला मिळतात. समीरजी पवार साहेब थोडेसे टेन्शन मध्ये, त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलरने चांगली मॅच बनवली होती. या बॉलवर त्याला चौकार. आता 11 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. इथूनही कोणी हरलेलं नाहीये, कोणी जिंकलेलं नाहीये. मॅच अजून दोन्ही दिशेला झुकली आहे. 50-50 चान्सेस. 11 बॉल 11. हितेश चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू बनवावे लागतील आपल्या टीम साठी. यावेळेला अजून एक स्विच करण्याचा प्रयत्न, यावेळेला प्रयत्न फसला. चेंडू जातोय निर्धाव. येणारे 10 बॉल 11 धाव्यांची गरज. 10 बॉल 11. चौकार आल्यानंतर मी तर म्हणेन स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं.
येणारे 10 बॉल 11 धावा. मॅच टफ फाईट, तगडा मुकाबला मैदानात रंगलाय. यावेळेला स्टेप आउट करून खडे खडे चेंडूला फेकून दिले. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून हाऊटुंग A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार टू डीजे. होता कुणाल, ते मात्र आता वसूल केलेत. आलेला हा चौकार आणि षटकार मॅचची हवा घालवली. 22 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात. चेंडू मैदानात पाहिजेत. ओके, चेंडू पुरवायचे मैदानामध्ये. नवीन चेंडू अमोल दरेकर यांना विनंती झाली, नवीन बॉल मैदानात पुरवा. पळसदरी व पळसदरी वाडी यांनी बघितलेलं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं. बरीच मेहनत. आदित्य, तुमच्या सर्वांचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे. तुम्ही बोलवलेल्या सर्वचा, अंपायर्सचा, त्यानंतर कॉमेंटेटर्सचा, सगळ्या गोष्टींची तुम्ही चांगली पद्धतीने नोंद घेतली, चांगली विचारपूस केली आहे. कौतुकास्पद तुमची टुर्नामेंट बघायला मिळाली. पल्साई चषक 2025 च्या शेवटची रात्र यासाठी केला होता अट्टहास की शेवटच्या दिस गोड व्हावा आणि शेवटची रात्र अतिशय गोड चालली आहे मैदानामध्ये. येणारी नेक्स्ट मॅच एका बाजूला आवासी टीम त्यांच्या ऑपोजिट मध्ये खेळते उमरोली. इथे साठी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेला यष्टरक्षक चुकी करतात. त्या चुकीच्या माध्यमातून एक धाव धावून पूर्ण केली आहे. 22च्या स्वरूपात एक धाव. अंपायर चुलबुल पांडे, सूरज पांडे मॅन फ्रॉम खोपोली आमच्याकडे इशारा करतात. एक धाव. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 धावांची गरज आहे निर्णायक विजयासाठी. मात्र त्या 27 धाव बनवण्यासाठी सुद्धा बराचसा संघर्ष लवजी टीमला करायला लावला आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. हिमांशू साठी शॉर्ट बॉल पुल केलाय. तिथे डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक बॉलवर तेल फील्ड करेल. तेजस तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आहे. तर सिंगल डबलने सुद्धा काम चालू शकतं, ओळखलंय बॅटर्सने, आणि ती मॅच जिंकून घेण्याचा प्रयत्न चाललाय. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे 7 बॉल 3 धावेची गरज. यावेळेला एक वेगळा फटका मारण्याचा सूर्यकुमार स्टाईल मध्ये सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू येतोय निर्धाव. येणारे 6 बॉल 3 धावेची गरज. लास्ट ओव्हर मध्ये लवजी टीमला धावा पाहिजेत, त्या 3. आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे एक युवा नेते, तडफदार युवा नेते अंकितजी साखरे सरपंच आहेत आपल्या देवनाव्याचे. अंकितजी साखरे साहेब जिल्हा अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे. त्यांनी आवासी 11 टीम पॅक केली आहे. अंकितजी साखरेंचं सहर्ष स्वागत आहे. ते इथे उपस्थित आहेत की नाही ते मला माहिती नाहीये, मात्र घर बसल्या KTC वरती जरूर ते आनंद घेतील. आपल्या या पल्साई चषक 2025चा आपल्या खालापूर तालुक्यात खालापूर कर्जत तालुक्यामध्ये एक मोठं नाव आहे पॉलिटिक्स मधलं, अंकितजी साखरे. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आवासी 11 टीम. गोलंदाजी साठी तेजस. हा कारणामध्ये तेजसने केला ना 6 बॉल मध्ये 3 धावा रोखण्याचा. अक्षरशः त्याचे खेळाडू त्याला खांद्यावरती घेऊन बाहेर येतील. प्रयत्न तर करावा लागेल. समोर हिमांशू, तेजस टू हिमांशू 6 बॉल 3. पहिलाच बॉल बॉडीवरती आदळला, मात्र रन ऑफर केली आहे. कुणालला माहिती आहे एक धाव इम्पॉर्टंट आहे. ती कशी येऊ, बॅटला लागून येऊ की बाईज करून येऊ, बॉडीला लागून येऊ, धाव येणं गरजेचं आहे. कारण की लेग बाईसची ही धाव. कारण की आदित्य ऑन पेपर जेव्हा शेवटचा रिझल्ट लागतो ना त्याच्यावरती फक्त विन आणि लॉस असतो. 1 धावेने असो किंवा कितीही धावे, 100 धावांनी असो. 5 बॉल 2 धावा. डॉट चेंडूंची नितांत गरज आहे ती रॉयल टीमला. फिल्डिंग सेट करतोय महेश. हा बॉल चुकीचा चेंडू, भीमा राईटचा नो, आणि त्याच्यावरती आलेला विजयी फटका चौकार हिमांशूच्या बॅट मधून.